बँकांना कधीच वाटणार नाही की ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचली पाहिजे, कारण मागच्या काही दिवसांमध्ये आरबीआयने 3 वेळेस रेपो रेट कमी केले, टोटल 1% ने, आणि तरीही तुमचा लोनचा ईएमआय कमी नाही झाला किंवा टेन्युअर कमी नाही झालं. आपल्याला या सिच्युएशन मध्ये काय करायचंय? 4 गोष्टी करायच्या आहेत. नंबर 1, आधी चेक करा की तुम्ही जे लोन घेतलेले आहे ते फिक्स इंटरेस्ट रेटवर आहे की फ्लोटिंग इंटरेस्ट रेटवर आहे. जर का फिक्स इंटरेस्ट रेटवर असेल तर मग तुमच्या ईएमआय मध्ये किंवा टेन्युअर मध्ये काही चेंज नाही होणार, पण फ्लोटिंग असेल तर तुम्हाला रेपो रेट कमी झाल्याचं बेनिफिट मिळायला पाहिजे. नंबर 2, जाऊन लोन डॉक्युमेंट्स वरती चेक करा तुमचं लोन हे बँकेने रेपो रेटशी लिंक केलेलं आहे की मग MCLR म्हणजेच मार्जिनल कॉस्ट लँडिंग रेटशी लिंक केलेलं आहे. कारण MCLR हा एक असा बेंचमार्क आहे ज्यावरून बँक त्यांचा इंटरेस्ट रेट डिसाइड करत असते. जर तुमचं लोन रेपो रेटशी लिंक असेल तर तुम्हाला कुठलाही रेट कट वगैरेचा बेनिफिट लगेच मिळेल, पण MCLR मध्ये 6 ते 12 महिन्यांचा वेळ लागू शकतो. स्टेप नंबर 3, जर लोन डॉक्युमेंट मध्ये तुमचं लोन MCLR सोबत लिंक असेल तर तुम्ही जाऊन बँकेला रिक्वेस्ट करू शकता रेपो रेटशी लिंक करण्यासाठी, आणि आरबीआयच्या नियमानुसार बँकेला तुमचं ऐकावं लागेल. अँड नंबर 4, जर तरीही बँक ऐकत नसेल तर तुम्ही तुमचं लोन एखाद्या दुसऱ्या बँकेमध्ये ट्रान्सफर करू शकता जिथे तुम्हाला बेटर ऑफर मिळत असेल तिथे. हा व्हिडिओ शेअर करा तुमच्या सगळ्या मित्रांसोबत ज्यांचं कुठलंही लोन चालू आहे आणि त्यांना अजून बेनिफिट मिळालेला नाहीये, आणि अशाच इम्पॉर्टंट व्हिडिओसाठी आपल्या पेजला फॉलो करायला विसरू नका.